नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आता आपण उन्हाळ्यात आपल्याला आवडणाऱ्या आणि पोटाला थंडावा देणाऱ्या अशा मस्त भाज्या बघणार आहे. त्यातली आज पहिली भाजी बघतोय ती म्हणजे कांद्याची भाजी. हा कांदा छोटे छोटे कांदे घ्यायचे. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया. आपल्याला कांद्याची भाजी करण्यासाठी सगळ्यात प्रथम कांदे लागणार आहेत. हे कांदे आहेत ना, मी असे चिरून घेतलेले आहेत. म्हणजे असे छान त्याला काप मारून घ्यायचे. कांदे मात्र छोटे छोटे घ्यायचे, कारण ह्या कांद्यांना गोडवा खूप छान असतो. त्याचबरोबर एक कांदा चिरून घेतलेला आहे. फोडणीसाठी लाल मिरची लागणार आहे. चिंचेचा कोळ आहे. फोडणी घालण्यासाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद लागणार आहे. त्याचबरोबर जिऱ्याची पूड लागणार आहे. कोथिंबीर लागणार आहे. गूळ लागणार आहे. हा आहे आपला गोडा मसाला लागणार आहे. लाल तिखट लागणार आहे. तर आपण पुढची कृती करूया. ही भाजी तुम्ही तेलात करू शकता किंवा तुपातही करू शकता. आपण ही कांद्याची भाजी करणार आहे. तसंच आणखीन एक छान छोटासा सॅलड शिकणार आहे, कांद्याचं टक्कू. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते त्या वेळेला मी सांगते. आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल थोडंसं किंचित जास्त पाहिजे. आता पॅनमधलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा, आणि ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि कढीपत्ता. हे छान परतून घ्यायचं. फक्त कांदा आपला ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. जास्त कांदा भाजायचा नाही, म्हणजे अगदी गुलाबी वगैरे होईल असा नाही भाजायचा. फक्त ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. आता त्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेले कांदे आहेत ते परतायचे. हे कांदे छान चांगले परतायचे. गॅस थोडासा बारीक करायचा आहे, कारण हा कांदा चांगला परतला गेला पाहिजे. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा कांदा छान परतायचा आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी आपली छान ही वाफ आलेली असेल तर आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण लाल तिखट, गोडा मसाला, जिरे पावडर, कोथिंबीर हे सगळं घालून पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चिंचेचा कोळ, गरजेनुसार गूळ घालायचं आहे आणि हलवून थोडंसं पाणी घालून ह्याला वाफ आणायला ठेवायचं आहे. चिंचेचा कोळ, गूळ, लाल तिखट ह्याच्यामुळं खूप छान ह्या कांद्याच्या भाजीला टेस्ट येणार आहे. ही कांद्याची भाजी अतिशय भाकरीबरोबर छान लागते. तर आपण थोडंसं ह्यामध्ये आता पाणी घालूया आणि शिजायला ठेवूया.
कांद्याचा टक्कू म्हणजे फार काही विशेष नाही आहे. चिरलेला कांदा घ्यायचा आहे, त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, जिरे पावडर टाकायची, लाल तिखट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छोटासा लिंबाची फोड त्याच्यावर पिळायची आहे आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय चवीला छान लागणार हे टक्कू तयार होतं. कांद्याच्या भाजीबरोबर टक्कू तोंडी लावायला मस्त लागतं. आता आपण कांद्याची भाजी शिजली का बघूया. साधारण 5 ते 7 मिनिटात आपली कांद्याची भाजी मस्त तयार होते. अशी छान खमंग वास येणारी कांद्याची भाजी शिजून तयार आहे. ती आता आपण सर्व करूया. गरम गरम भाकरी आणि त्याच्याबरोबर कांद्याची मस्त भाजी खूप छान टेस्ट लागते.